खपली खपली धरलीच कुठे होती तिने? तेव्हापासून आजपर्यंत नुसती वाहतेच आहे ती जखम. अवघड जागेवरल्या दुखण्यासारखी. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. पण मी सहन करायला शिकलोय मी आता सहन करायला. मग तर तुला माहिती तुझ्या प्रत्येक गोष्टींचा मला आजवर हेवा वाटत राहिला आहे. तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरचा, तुझ्या बुद्धिमत्तेचा, तुझ्या बिनधास्त ॲटिट्यूडचा. हा पण मी बोललो नाही तुला कधी, पण वाटत होता यावा. तू म्हणायचीच ना की तू मोठा होता होता जगायचं विसरून गेलास म्हणून. खरं आहे ते. पण तुला काय वाटत होतं ते मला कळत नव्हतं. मला सगळं कळत होतं मुक्ता, सगळं कळत होतं. पण मला वाटायचं की तू शिकवशील मला जगायला, तू काढशील मला त्या सगळ्यातून बाहेर. तर नाही डील करू शकलो त्या घटनेशी मी. नव्हती ताकद तेव्हा माझ्यात. पण तू तेव्हा गेलीस ती आज आत्ता माझ्यासमोर उभी आहेस 15 वर्षांनी. पण मी वाचायचो मुक्त तुझ्याबद्दल, सगळ्या गोष्टी वाचायचो. 7 समुद्रापलीकडे राहून सुद्धा मी सगळ्या गोष्टी वाचायचो. तू त्या अन्यायाविरुद्ध दिलेला लढा असेल किंवा तुझा राष्ट्रीय स्तरावर झालेला सन्मान असेल किंवा तू 4 पुस्तकं लिहिलीस त्याच्याबद्दल असू दे, अभिमान वाटायचा. एवढ्या लांब राहून सुद्धा तुझ्या तिकडच्या प्रवासात मी सुद्धा इथं थोडा थोडा जगत होतो. पण मुक्ता 15 वर्षात एकदा सुद्धा तुला माझी नाही का ग आठवण आली? 4 पुस्तकं लिहिलीस पण त्या पुस्तकातल्या एका सुद्धा शब्दात मी नाही का गडोकावलो? एवढा पारखा झालोय मी तुझ्यासाठी, एवढा मोठा गुन्हेगार आहे मी तुझा.